नमस्कार मित्रांनो, मी सेवकरात. आज आम्ही चाललो आहे मुंबईतलं सर्वात पहिला आगमन सोहळा बघायला 2026 मधला. तर चला माझ्यासोबत. आता आम्ही निघालो गणेश अंकल वर्कशॉपमध्ये गणपतीचं आगमन बघायला. आणि माझ्यासोबत आहे रितेश शिंदे आणि अजून विघ्नेश कराड आहे. आम्ही पोचलो करी रोडला गणेश अंकुलच्या वर्कशॉपच्या इकडे. हे करी रोडचं मेट्रो स्टेशन आहे आणि याच्याच खालती गणेश अंकुल वर्कशॉप आहे. हे आपल्या वर्धेतले राजा माणसं आहे. मुंबईत सर्व सणांना सगळ्यांना सुट्टी असते, पण ह्या लोकांना कधीच नसते. हे आहेत म्हणून मुंबईचे सर्व सण साजरा होत आहे. जय शंभो नारायण. डॅडींचा बॅनर लावला होता बाहेर वर्कशॉपच्या. बघितलं तर त्यांचा 17 तारखेला बड्डे होता, 17 जुलैला. आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून बाहेर उभे होतो वर्कशॉपच्या गणपतीची वाट बघत. आणि फायनली ती वेळ झाली गणपतीच्या आगमनाची. मला इथून चेहरा दिसतोय गणपतीचा. आता थोड्याच काही मिनिटांमध्ये गणपती बाहेर निघेल. आणि गणपती निघाला बाहेर. चेहरा त्या साईडला म्हणून दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. जेव्हा इकडे येऊन टर्न करेल तेव्हा मी तुम्हाला चेहरा दाखवतो गणपतीचा. पहिलं आगमन असल्यामुळे खूप गर्दी होती आणि त्या गर्दीला सांभाळण्याचं काम पूर्ण चोखपणे मुंबई पोलिसांनी केलं होतं व्यवस्थित. गणपती वर्कशॉपच्या बाहेर पडला. तुम्हाला मी समोरून फेस दाखवतो गणपतीचा. दरवर्षी आम्ही वाट बघतो गणपती येण्याची आणि हा वर्षातला पहिला आगमन सोहळा आहे. आणि हा आगमन सोहळा पार पडला. गणपतीचा चेहरा बघा ना, किती सुंदर आहे आणि किती गोड आहे. नजर लागावी अशी मूर्ती बनवली होती आणि मूर्तीला बघून खूप आनंद झाला. आणि हा पहिला आगमन सोहळा असल्यामुळे खूप गर्दी होती. बरेच क्रिएटर आणि यूट्यूबर आले होते सगळे व्हिडिओ कॅप्चर करायला, आपले सुंदर दृश्य आपल्या फोनमध्ये कॅप्चर करण्यासाठी. मूर्ती मुंबईतली नसून तर मूर्ती नाशिकची आहे. तर नाशिकला जाण्यासाठी निघाली मूर्ती. याच गेटमधून गणपतीचं आगमन झालं. आणि आता मी चाललो आतमध्ये वर्कशॉपच्या आणि पूर्ण वर्कशॉप एक्सप्लोअर करूया. हे आहेत अमर आर्ट्स. जर कोणाला गणपती बुकिंग करायचं असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि मूर्ती बुकिंग करून घ्या. समोर श्री गणेश चित्रशाळा आहे आणि जर छोट्या मूर्त्या आवडल्या असतील तर इकडे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी आलेलो आहे गणेश अंकुलमध्ये. इथे मूर्ती सगळ्या बघितल्या आहेत, छोट्या मोठ्या. पहिलं आगमन झालेलं आहे मूर्तीचं. आम्ही चाललो अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये. जाऊन बघतो तिकडे मूर्ती झाल्यात की नाही आणि किती मूर्त्या आहेत आणि किती फुटाच्या यावर्षी मूर्त्या बघायला मिळतील आणि कोणत्या रूपामध्ये मिळतील. चला. आम्ही पोचलो आता अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये. हे पाहू शकता तुम्ही वर्कशॉप केवढा मोठा आहे. अरुण दादाच्या वर्कशॉपच्या इकडे आलेलो आहे आम्ही. आतमध्ये तर काय आपल्याला प्रवेश नाही मिळणार आहे, कारण प्रवेश बंद आहे. आतमध्ये खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात. इथे रिव्हील करू नाही शकत आपण कोणत्या मंडळाची मूर्ती बनते. आणि आपल्याला बाहेर दिसत आहे 2 मंडळाची ट्रॉली आहे. एका मंडळाचं तर नाव आहे इकडे मुंबईची स्वामी म्हणून, आणि दुसऱ्या मंडळाच्या ट्रॉलीचं बघूया आपण नाव झूम करूनही मला दिसत नाही व्यवस्थित. तर ठीक आहे, हा ब्लॉग मी इथेच संपवतो.